परत का आलायस तू इथे? का आणि कुणासाठी आलो हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये कौशिकी. काहीच सांगायची गरज नाहीये. आल्या पावली परत निघून जा शेखर. अगं असं काय करतेस कौशिकी? तू मला कधीच इराला भेटू देणार नाहीयेस का? नाही भेटू देणार आहे, कारण तुझा आणि इराचा काहीच संबंध नाहीये हे माहितीये तुला. कौशिकी काय आहे ना, तू आम्हाला कितीही भेटू नाही दिलंस ना तरी आमच्यातलं नातं अजिबात बदलणार नाहीये. शेखर प्लीज, मला या सगळ्यात इंटरेस्टच नाही. प्लीज. मी नाही जाणार यार. आज मी माझ्या मुलीला भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीये. मी बाप आहे तिचा आणि मला सुद्धा तिला भेटण्याचा तितकाच हक्क आहे. तुझा इरावर काहीच हक्क नाहीये आणि तशी कोर्टाची ऑर्डर आहे. विसरला असशील तर आठवण करून देते. कौशिकी, मी हात जोडतो. मला फक्त एकदाच भेटू देत नाही इराला. सिक्युरिटी, सिक्युरिटी. ओके 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 फाईन 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 फाईन. एक रिक्वेस्ट होती, प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज. हे मी इरासाठी काही गिफ्ट आणले होते, ते तू प्लीज तिला देशील का? प्लीज डोंट से नो प्लीज. अगं तुझ्याकडनं इरासाठी काहीही नकोय. तुझी सावली सुद्धा इरावर पडू द्यायची नाहीये मला. तुझी गिफ्ट नकोय, तुझ्या आठवणी नकोय, तुझं प्रेम नकोय, काही नकोय. ज्या दिवशी ती घटना घडली ना, त्याच दिवशी बाप म्हणून तू हक्क गमावलायस. त्याच दिवशी तुझा आणि इराचा संबंध संपलाय. त्याच्यामुळे यापुढे आमच्यामध्ये इंटरफिअर करू नकोस शेखर. लिव्ह. इरा, अगं थांब थांब. माझ्यासाठी शेखर प्लीज. पाहिलंस कौशिकी, मला असं वाटतं की एवढ्या वर्षांचा वारसा आहे त्या दागिन्यांना, परंपरा आहे. ते असे कुणाच्या तरी हातात देण्यापेक्षा इथे सेफ नाहीत का? चेतना काकी, जेव्हा तुम्ही या घरात आलात तेव्हा ही फॉर्मॅलिटी, परंपरा पाळली गेली होती ना? मग आता निश्चिताच्या बाबतीत आपण ती का नाही पाळायची? चेतना काकी, तुम्हालाही माहितीये जेव्हा बाबा गेले तेव्हा त्यांनी या घराची अख्खी जबाबदारी माझ्यावर सोपवली. आणि त्यात फक्त घर नाही ना येत, या घराची परंपरा, रीत, फॉर्मॅलिटीज हे सगळं येतं. पद्मिनी काकू, निशिता ह्या घरची होणारी सून आहे. आता या दोन्ही कुटुंबांमध्ये एक नातं जोडलं जाणार आहे आणि मला त्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज नको आहे. मी बाबांना शब्द दिला होता की या घराची जबाबदारी मी सांभाळेन आणि तो शब्द मला पाळायचा आहे. पद्मिनी काकू, हे बघा, मला तुम्हा दोघींची काळजी कळतीये. आय ॲब्सोल्युटली अंडरस्टँड, पण प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. काहीही प्रॉब्लेम होणार नाही ह्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. प्लीज. फराळ फारच छान झालंय पद्मिनी काकू. कितना घटिया आदमी आहे. इथे स्वतःची होणारी बायको किडनॅप झाली आहे आणि ह्या दुसऱ्या मुलींसोबत हॉटेलमध्ये जाऊन गुलछटे उडवतो. बॉस, तुम्ही फक्त सांगा, त्याच्या तोंडाचा नक्षाच बदलते. त्याने काहीच होणार नाहीये. यातनं सुद्धा तो स्वतःसाठी सिंपती मिळवेल. मी कसा बिचारा आहे हे सगळ्यांना दाखवेल. तो खूप हुशार आहे या बाबतीत. हो, पण मला अजून कळत नाहीये
त्याने त्या क्लिप बदलल्या कशा? हा, कारण मॅनेजरने तर आम्हाला एकदम बरोबर क्लिप दिलं. ह्या सगळ्यामध्ये वेळ घालवून आता उपयोगच होणार नाहीये. आपण ह्या सगळ्यातनं इतकंच शिकलं पाहिजे की युवराज खूप हुशार. आपण त्याला समजतो ना, त्याच्यापेक्षा खूप पोचलेला आहे तो. त्याचे कॉन्टॅक्ट्स, त्याची ही सगळी नाटकं, त्यांनी जी सगळ्यांसमोर स्वतःची अशी क्लीन इमेज उभी केली आहे ना, त्यावरनं मला संशय येतोय. कसला संशय? खोल समुद्रातला मोठा मासा आहे तो. नक्कीच कुठल्या ना कुठल्या मोठ्या क्राईम मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. जितक्या सहजपणे त्यांनी ह्या क्लिप्स बदलल्या ना, त्या अर्थी त्याला या असल्या कामांची सवय, या असल्या कामांना सरावलाय तो. या गोष्टीबद्दल ना मला आधीच संशय आला होता, कारण डिजिटल रेकॉर्ड मध्ये त्याच्याबद्दल काहीच वाईट इन्फॉर्मेशन नव्हती. हा, आणि बॉस, तुम्ही आम्हाला त्याचे कॉलेजमधले किस्से सुद्धा सांगितलं होतं. त्यात तुम्ही असं सांगितलं होतं की तो मुलींना छेडायचा कॉल करून किंवा त्यांना त्यांचे फोटो दाखवून त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्याच्याबद्दल सुद्धा काहीच एव्हिडन्स नाहीये. त्यांनी 100% ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. मी माझ्या अनुभवावरून सांगतो ना, आता मीडियावाला घराने येते, त्याला नाही या गोष्टी मॅनेज करणं काय अवघड नाही बॉस. पण असं जर असेल तर निशीसाठी हे खूप रिस्की आहे. तेच तर, तिच्यासाठी हे सगळं खूप रिस्की आहे. आणि त्यांनी मला ओपन चॅलेंज दिलंय की माझ्या विरुद्ध एखादा पुरावा गोळा करून दाखवच.